नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या आजच्या सखोल विश्लेषणामध्ये. नमस्कार. आज आपण बोलणार आहोत स्पर्धा परीक्षांमधल्या इंग्रजी शब्दसंग्रहाबद्दल आणि आजचा आपला आहे दिवस 3रा, कृती आणि परिणाम. हो. आज आपण अशा काही शब्दांवर लक्ष केंद्रित करणार आहोत जे परीक्षेत हमखास विचारले जातात. बरोबर. यात म्हणी आहेत, काही तात्विक शब्द आहेत आणि एने सुरू होणारे काही गोंधळात टाकणारे शब्दही आहेत. अगदी. आणि आजची आपली चर्चा आपण 6 भागांमध्ये विभागलेली आहे. सुरुवात आपण म्हणी आणि वाक्प्रचारांनी करू. आणि त्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द, मग समान उच्चार पण भिन्न अर्थ असलेले शब्द, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, बॅक या शब्दापासून बनणारे फ्रेझल वर्ब्स आणि शेवटी एका महत्वाच्या स्पेलिंग चेकलिस्टने आपण समारोप करू. उत्तम. चला तर मग वेळ न घालवता थेट सुरुवात करूया. पहिला विभाग आहे इडियम्स अँड फ्रेजेस. हो. यातली पहिलीच म्हण आहे बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी. याचा इंग्रजी अर्थ आहे बिटवीन टू डेंजर्स. अगदी. आणि मराठीत आपण म्हणतो इकडे आड तिकडे विहीर. अच्छा, म्हणजे 2 संकटांच्या कात्रीत सापडणं. बरोबर. ही अशी परिस्थिती आहे जिथे दोन्ही पर्याय तितकेच धोकादायक असतात. आता पुढचा शब्द ऐकून थोडा राजेशाही थाट वाटतो, ब्लू ब्लड. अगदी बरोबर पकडलत. याचा इंग्रजी अर्थ आहे रॉयल किंवा ॲरिस्टोक्रॅटिक. म्हणजे खानदानी किंवा राजघराण्यातील. हो. यामागे एक ऐतिहासिक संदर्भ आहे. पूर्वी गोऱ्या लोकांच्या हातावर निळ्या शिरा स्पष्ट दिसत आणि ते खानदानीपणाचं लक्षण मानले जाई. वाव. खरं तर ही माहिती खूपच रंजक आहे. आता पुढची म्हण बोल्ट फ्रॉम द ब्लू. याचा इंग्रजी अर्थ आहे अनएक्सपेक्टेड शॉक. अनपेक्षित संकट किंवा आघात. हो. याची कल्पना अशी आहे की निर्भर निळ्या आकाशातून, म्हणजे ढग नसताना अचानक वीज पडणे. म्हणजे अचानक आलेले मोठे संकट. अगदी. पुढची म्हण तर आपण नेहमी ऐकतो, बोन ऑफ कंटेन्शन. हो. सब्जेक्ट ऑफ डिस्प्यूट. भांडणाचे मूळ कारण. हो. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे काश्मीर हा भारत-पाक मधला बोन ऑफ कंटेन्शन आहे असं वाक्यात वापरलं जातं. आता काहीतरी सकारात्मक बघूया. बून इन डिस्गाइज. याचा अर्थ आहे बॅड थिंग टर्निंग गुड. म्हणजे शाप पण वरदान, वाईटातून चांगले घडणे. अगदी. उदाहरणार्थ नोकरी जाणे हे बून इन डिस्गाइज ठरले कारण त्याला त्यापेक्षा चांगला व्यवसाय मिळाला. खरे. आता मैत्रीवर येऊया. बोझम फ्रेंड. व्हेरी क्लोज फ्रेंड. जीवाभावाचा मित्र किंवा लंगोटीयार. हो. असा मित्र ज्याच्याशी आपण मनातल्या सर्व गोष्टी शेअर करतो. आणि आता एक गंभीर वाक्प्रचार आहे, ब्रीथ वन्स लास्ट. याचा सरळ अर्थ आहे टू डाय. शेवटचा श्वास घेणे किंवा मरणे. हो. पण हे डाय म्हणण्यापेक्षा जास्त औपचारिक आणि सभ्य मानले जाते. अच्छा. पुढचा वाक्प्रचार ब्रॉड डे लाईट. ड्युरिंग द डे. भर दिवसा किंवा दिवसाढवळ्या. हो. जेव्हा चोरी किंवा दरोडा लपवून न करता दिवसाढवळ्या होतो तेव्हा हा वाक्प्रचार वापरतात. आता पुढची म्हण आहे ब्रोकन रीड. मोडका बांबू. बरोबर. अनरिलायबल सपोर्ट. म्हणजे ज्याचा आधार घेऊ शकत नाही अशी व्यक्ती किंवा गोष्ट. हो. याची प्रतिमा आहे मोडका बांबू किंवा काठी, ज्यावर टेकल्यास आपण पडू शकतो. म्हणजे असा मित्र जो गरजेला मदत करत नाही. पुढचा शब्द आहे ब्राउन स्टडी. याचा अर्थ आहे डे ड्रीमिंग. तंद्री लागणे किंवा विचारात मग्न असणे. हो. म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याच विचारात घडून गेली आहे. डीप थॉट. बरं. आता पुढची म्हण बर्न द कॅन्डल ॲट बोथ हँड्स. वर्क टू हार्ड. अतिशय कष्ट करणे म्हणजे रात्रंदिवस. हो. एकाच वेळी खूप जास्त काम करणे ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आणि भांडण संपवण्यासाठी बरी द हॅचेट. मेक पीस. वैर संपवणे किंवा शस्त्र खाली ठेवणे. अगदी. याचं मूळ जुन्या काळात आहे, जिथे युद्ध संपल्यावर कुऱ्हाड म्हणजे हॅचेट जमिनीत पुरली जायची, जी शांततेचं प्रतीक होते. आता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी पुढचे 3 वाक्प्रचार खूप महत्त्वाचे आहेत. पहिला, बाय फिट्स अँड स्टार्ट्स. हो. आणि हे असं आहे जे टाळलं पाहिजे. बाय फिट्स अँड स्टार्ट्स म्हणजे इर्रेग्युलरली. अनियमितपणे. हो. MPSCचा अभ्यास फिट्स अँड स्टार्ट्समध्ये करू नका. त्यात सातत्य ठेवा. आणि काही जण ध्येय गाठण्यासाठी बाय हुक ऑर बाय क्रूक हा मार्ग निवडतात. म्हणजे बाय एनी मीन्स. येनकेन प्रकारेनं, वाम मार्गाने का होईना. हो. काम झालेच पाहिजे, मग ते सरळ मार्गाने असो किंवा चुकीच्या. पण जर प्रामाणिकपणे मेहनत घेतली तर प्रगती बाय लीप्स अँड बाउंड्स होते. नक्कीच. याचा अर्थ आहे व्हेरी रॅपिडली. अतिशय वेगाने किंवा झपाट्याने.
अगदी. इंडिया इज ग्रोईंग बाय लीप्स अँड बाउंड्स. आता पुढची म्हण आहे बीट दी एअर. युजलेस एफर्ट. हवेत हातवारे करणे किंवा निष्फळ प्रयत्न करणे. हो, अशी कृती ज्याचा काहीही परिणाम होणार नाही. आणि याच प्रकारची अजून एक म्हण आहे बिल्ड कॅसल्स इन दी एअर. डे ड्रीमिंग. या आपण डे 2 मध्ये बघितल्या होत्या. पहिली ब्रिंग टू बुक. हो, याचा अर्थ आहे पनिश. शिक्षा करणे. बरोबर. ही एक प्रकारे स्पेस्ड रेपिटेशन टेक्निक आहे. आणि दुसरी म्हण बेटेड ब्रेथ. अँक्शियसली वेटिंग. श्वास रोखून वाट पाहणे. हो, निकालाची वाट पाहताना विथ बेटेड ब्रेथ असे वापरतात. आणि शेवटची टू ईट हंबल पाय. अपॉलोजाइज. माफी मागणे. अगदी. ही सुद्धा डे 2 ची पुनरावृत्ती आहे. छान. म्हणी आणि वाक्प्रचारांचा हा विभाग खूपच विस्तृत होता. चला आता अशा शब्दांकडे वळूया जे अनेक शब्दांची जागा घेतात. हो, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स. आणि इथे शब्दाचं मूळ म्हणजे एटिमॉलॉजी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. त्याने शब्द कायम लक्षात राहतो. पहिला शब्द आहे आर्बिट्रेटर. आर्बिट्रेटर म्हणजे अ डिस्प्यूट सॉल्व्हर. लवाद किंवा मध्यस्थ. दोन पक्षांमधील भांडण मिटवण्यासाठी नेमलेली त्रयस्थ व्यक्ती. पुढचा शब्द एथियस्ट. एथियस्ट म्हणजे नॉन बिलिव्हर इन गॉड. नास्तिक. हो, याचा मूळ सोपा आहे. ए म्हणजे नाही आणि थिएस्ट म्हणजे आस्तिक. म्हणून एथियस्ट म्हणजे देवाला न मानणारा. आता पुढचा शब्द आहे इनसेशिएबल. कॅनॉट बी सॅटिस्फाईड. अतृप्त, ज्याचं समाधान होत नाही असं. हो, यासाठी एक युक्ती आहे. इन म्हणजे नाही आणि सॅटिस म्हणजे समाधान. जसं की इनसेशिएबल हंगर. पुढचा शब्द सॉम्नॅम्ब्युलिस्ट. स्लीप वॉकर. झोपेत चालणारा. हो, हे 2 शब्दांपासून बनलं आहे. सोमनस म्हणजे झोप आणि ॲम्ब्युल म्हणजे चालणे. अच्छा. पुढचा शब्द आहे इपिक्युअर. फॉन्ड ऑफ. इटिंग अँड ड्रिंकिंग. खवय्या किंवा चैनबाज. हो, ज्याचं तत्व आहे खा पिया आणि मजा करा. आणि फेमिनिस्ट या शब्दाबद्दल काय सांगाल? फेमिनिस्ट म्हणजे सपोर्टर ऑफ वुमन्स राईट्स. हो, जो स्त्रियांच्या समान हक्कांसाठी लढतो आणि तो पुरुष किंवा स्त्री कोणीही असू शकतो. आता पुढचे 2 शब्द नेहमी गोंधळात टाकतात. इगोइस्ट आणि इगोटिस्ट. यातला फरक महत्वाचा आहे. पहिला इगोइस्ट म्हणजे सेल्फ सेंटर्ड पर्सन. अहंकारी किंवा स्वार्थी. हो, जो फक्त स्वतःचा विचार करतो. आणि इगोटिस्ट. इगोटिस्ट म्हणजे वन हू टॉक्स अबाउट हिमसेल्फ. स्वतःच्याच बढाया मारणारा. अगदी. लक्षात ठेवण्यासाठी एक युक्ती आहे. इगोटिस्टमध्ये टी आहे, तो टॉकसाठी आहे असं समजा. ही युक्ती खरंच छान आहे. पुढचा शब्द ऑप्टिमिस्ट. पॉझिटिव्ह थिंकर. आशावादी. याचा विरुद्धार्थी पॅसिमिस्ट म्हणजे निराशावादी. बरोबर. जो गोष्टींची उजळ बाजू बघतो. आणि या विभागातील शेवटचा शब्द इन्फॅलिबल. कॅनॉट मेक मिस्टेक्स. अचूक, ज्याची चूक होऊच शकत नाही. हो, याची युक्ती आहे. इन म्हणजे नाही आणि फॉल म्हणजे पडणे किंवा चुकणे. देवाला इन्फॅलिबल मानले जाते. चला आता पुढच्या विभागाकडे जाऊया, जो मला वाटतं परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. होमोफोन्स. हो, समान उच्चार असलेले भिन्नार्थी शब्द. नीट कान देऊ नये का, कारण उच्चारातील लहानसा फरक अर्थाचा अनर्थ करू शकतो. पहिली जोडी आहे ब्राइडल आणि ड्रायडल. पहिला शब्द आहे ब्राइडल. BRIDAL. याचा इंग्रजी अर्थ आहे वेडिंग रिलेटेड. म्हणजे वधूविषयक किंवा लग्नाचे. हो, आणि दुसरा शब्द आहे ब्राइडल. BRIDLE. याचा अर्थ आहे हॉर्सेस हेडगेअर. घोड्याचा लगाम. बरोबर. यासाठी एक युक्ती आहे. ब्राइडलमध्ये आल आहे, फेस्टिवल सारखे, आणि ब्राइडलमध्ये ले आहे, सॅडल सारखे. छान. पुढची जोडी आहे बिसाइड आणि बिसाइड्स. फक्त एका एसचा फरक. हो, पण अर्थ खूप वेगळा आहे. पहिला शब्द बिसाइड, नेक्स्ट टू. बाजूला किंवा शेजारी. आणि दुसरा शब्द बिसाइड्स, इन ॲडिशन टू. त्याखेरीज किंवा आणखी. बरोबर. याची युक्ती सोपी आहे. बिसाइड्समध्ये एक एक्स्ट्रा एस आहे, म्हणून त्याचा अर्थ एक्स्ट्रा किंवा आणखी असा होतो. आता पुढची जोडी आहे अडल्ट्रेशन आणि अडल्टरी. अडल्ट्रेशन याचा अर्थ आहे ॲडिंग इम्प्युरिटीज. भेसळ. हो, आणि दुसरा शब्द अडल्ट्री याचा अर्थ आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. व्यभिचार. बरोबर. MPSCच्या दृष्टीने लक्षात ठेवा, अन्न सुरक्षा कायद्यात अडल्ट्रेशन शब्द येतो, तर IPCमध्ये अडल्ट्री. पुढची जोडी कॅनन आणि कॅनन. कॅनन CANON म्हणजे लॉ किंवा रूल, नियम किंवा कायदा. आणि दुसरा शब्द कॅनन CANNON म्हणजे बिग गन.
तोफ. हो, याची युक्ती अशी की कॅनन म्हणजे तोफ मोठी असते म्हणून त्यात 2 N आहेत. ही युक्ती सोपी आहे. हो. आणि शेवटची जोडी रिकॉर्स आणि रिसोर्स. पहिला शब्द रिकॉर्स म्हणजे सोर्स ऑफ हेल्प. मदतीचा मार्ग किंवा उपाय. हो, आणि दुसरा शब्द रिसोर्स म्हणजे ॲसेट्स. साधन संपत्ती. अगदी. जेव्हा काहीच पर्याय नसतो तेव्हा आपण न्यायालयाचा रिकोर्स घेतो आणि आपल्याकडे नैसर्गिक रिसोर्सेस असतात. उत्तम. आता आपण काही महत्वाच्या शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द पाहूया. हो, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. पहिला शब्द आहे अरेन. अरेन याचा अर्थ आहे आरोप लावणे किंवा न्यायालयात खेचणे. याचे समानार्थी शब्द कोणते? सिनोनिम्स आहेत चार्ज, ब्लेम, अक्यूज, इंडाइक्ट. आणि विरुद्धार्थी? अँटोनिम्स आहेत एक्झोनरेट म्हणजे दोषमुक्त करणे, पार्डन आणि ॲक्वेट. हा एक न्यायालयीन शब्द आहे नाही का? अगदी. जेव्हा एखाद्याला कोर्टात गुन्ह्यासाठी बोलावले जाते तेव्हा हा शब्द वापरतात. पुढचा शब्द आहे ऑडॅसिटी. ऑडासिटी म्हणजे धाडस किंवा कधीकधी मुजूरपणा. ओके. आणि याचा समानार्थी शब्द? सिनोनिम्स आहेत बोल्डनेस, डेअरिंग, इम्प्युडन्स, इन्सुलन्स. आणि विरुद्धार्थी शब्द? अँटोनिम्स टिमिडिटी म्हणजे भित्रेपणा, ह्युमिलिटी आणि पोलाइटनेस. हा शब्द चांगल्या आणि वाईट दोन्ही अर्थांनी वापरला जातो. हो, यात हाऊ डेअर यू असा एक टोन असतो. तिसरा शब्द ॲडहेरंट. ॲडहेरंट म्हणजे अनुयायी किंवा समर्थक. याचे सिनॉनिम्स? फॉलोअर, डिसायपल, सपोर्टर, डिवोटी. आणि अँटोनिम्स? ऑपोनंट, रायव्हल आणि डिसेंटर म्हणजे विरोधक. हा शब्द ॲडहेर म्हणजे चिटकून राहणे यावरून आला आहे. अगदी बरोबर. आणि या विभागातील शेवटचा शब्द आहे बॅफल. बॅफल म्हणजे गोंधळून टाकणे. याचे समानार्थी शब्द आहेत? कन्फ्यूज, परप्लेक्स, बिविल्डर आणि पझल. आणि विरुद्धार्थी? क्लॅरिफाय, एक्सप्लेन, एनलाइटन. म्हणजे जेव्हा एखादा प्रश्न अजिबात सुटत नाही तेव्हा आपण बॅफल्ड होतो. बरोबर. चला आता एका छोट्या पण महत्वाच्या विभागाकडे वळूया. फ्रेझल वर्ब्स. आणि आजचा शब्द आहे बॅक. हो, एकाच शब्दाला वेगवेगळे प्रेपोजिशन्स लागल्यावर अर्थ कसा बदलतो ते पाहूया. पहिला आहे बॅक डाऊन. वर्ब आहे बॅक प्लस डाऊन. याचा मराठी अर्थ आहे हार स्वीकारणे किंवा माघार घेणे. म्हणजे आपल्या भूमिकेवरून किंवा दाव्यावरून मागे हटणे. अगदी. जसं की सरकारने निदर्शनांमुळे कायदा मागे घेतला. आता पुढचा बॅकआउट. वर्ब आहे बॅक प्लस आउट. याचा अर्थ आहे वचन मोडणे किंवा माघार घेणे. हो, ठरलेले काम ऐनवेळी करण्यास नकार देणे. जसं की त्याने मदतीचे वचन दिले होते पण ऐनवेळी तो बॅकआउट झाला. आणि तिसरा बॅकअप. वर्ब आहे बॅक प्लस अप. पाठिंबा देणे. हो, संकटात आधार देणे. आणि दुसरा अर्थ म्हणजे डेटाची बॅकअप घेणे. खूप छान. आणि आता आपल्या आजच्या चर्चेचा शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा स्पेलिंग चेकलिस्ट. हो, यात आपण अशा शब्दांचा सराव करणार आहोत ज्यात हमखास चुका होतात. मी शब्द उच्चारेन, त्यानंतर त्याचं स्पेलिंग सांगितलं जाईल. ठीक आहे. पहिला शब्द आहे अबॅन्डन. स्पेलिंग आहे ABANDON. अबॅन्डन. आणि याचा अर्थ आहे त्याग करणे किंवा सोडून देणे. दुसरा शब्द अबंडन्स. स्पेलिंग ABUNDANCE. अबंडन्स. अर्थ मुबलकता किंवा विपुलता. तिसरा शब्द एक्सीड. स्पेलिंग ACCEDE. एक्सीड. अर्थ मान्य करणे किंवा संमती देणे. चौथा शब्द अबहॉरंट. अबहॉरंट. अर्थ घृणास्पद किंवा तिरस्करणीय. पाचवा शब्द ॲब्सेन्स. स्पेलिंग ABSENCE. ॲब्सेन्स. अर्थ अनुपस्थिती किंवा गैरहजेरी. सहावा ॲब्रिव्हिएट. स्पेलिंग ABBREVITAT. ॲब्रिव्हिएट. अर्थ संक्षिप्त करणे किंवा लघुरूप करणे. सातवा शब्द अकॅडमिक. स्पेलिंग ACADMIC. अकॅडमिक. अर्थ शैक्षणिक किंवा शास्त्रीय. आठवा ॲब्डिकेट. स्पेलिंग ABDICAT. ॲब्डिकेट. अर्थ राजीनामा देणे किंवा पदत्याग करणे. नववा शब्द ॲबिलिटी. स्पेलिंग ABILITY. ॲबिलिटी. अर्थ क्षमता किंवा कौशल्य. आणि शेवटचा 10वा शब्द ॲब्सोल्यूट. स्पेलिंग ABSOLUTE. ॲब्सोल्यूट. अर्थ पूर्ण, संपूर्ण किंवा निरपेक्ष. तर आज आपण डे 3 यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
यामध्ये आपण म्हणींपासून ते स्पेलिंगपर्यंत अनेक महत्वाचे घटक अभ्यासले. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. शब्दसंग्रह एका दिवसात तयार होत नाही. आता खरा खेळ आहे पुनरावृत्तीचा. रिव्हिजनचा. अगदी. सातत्य हेच यशाचे गमक आहे. बरोबर. हे विश्लेषण, ही चर्चा पुन्हा पुन्हा ऐकणं महत्वाचं आहे, विशेषतः परीक्षेच्या आधी, कारण व्होकॅब्युलरी म्हणजे रेपिटेशन. नक्कीच. पुढच्या वेळी नवीन विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी नक्की भेटू.